नमस्कार. गोष्ट नात्यांची या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी खूप मोठ्या घरची मोलकरीण होते. मी तिथे एकटेच राहत होते. मला प्रश्न पडायचा की हा शेठ त्या खोलीत काय करायचा. एक दिवस मी खोलीत स्वतःला लपवले आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्याने माझा आत्मा हादरला. मी देखील थरथर कापले कारण सेठ तिथे. मी खूप मोठ्या घरची मोलकरीण होते. मी आणि आई एकटेच राहत होतो. तो सेठ मला वरची खोली सोडून संपूर्ण घर स्वच्छ करायला सांगायचा आणि बोलायचा की संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान तुझा घराचा फेरफटका मार. मी विचार करत होते की मालक 24 तास काय करतो. घरी न असल्याच्या बहाण्याने एक दिवस त्या खोलीत मी स्वतःला लपवले आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या दृश्याने माझा तर आत्मा हादरला. मी देखील थरथर कापले कारण तो शेठ तिथे. लालची माणूस इतका दुष्ट असतो की त्याचे पोट कधीच भरत नाही आणि त्याला कितीही खायला दिले तरी त्याची भूक आणि लालसा वाढतच राहते. मी पण एक गरीब पण लोभी मुलगी होती. लहान सहान चोरी करण्याची संधी मिळाली की ती मी करायची कारण आयुष्यभर मी प्रत्येक इच्छेसाठी तळमळत राहिले होते. माझे नाव रिंकू आहे. मी एका घरात दिवसरात्र काम करायचे. माझा मालक खूप छान माणूस होता. मला तिथे चांगला पगार मिळत होता. पण तो एकटाच राहत होता. मी 20 वर्षाची होते आणि कुमारी देखील होते. पूर्वी माझी आई या शेठच्या घरी काम करायची. पण आई आजारी पडू लागल्यावर तिने मला निरोप दिला. याआधीही मी आईसोबत या शेठच्या घरी कामाला आले होते. एकदा साफसफाई करताना शेठच्या रूममध्ये मला 500 रुपयांची नोट सापडली. ते परत करण्याऐवजी मी ती माझ्याच खिशात टाकले. मला अशी संधी फारशी मिळाली नाही. मी रोज आईसोबत येत नसे. पण आता मला एकटेला कामाला जावं लागलं. जेव्हा मी आईच्या सोबत शेठच्या घरी गेले तेव्हा त्या धडधाकड माणसाला पाहून मला भीती वाटली. मी आईला स्पष्टपणे नकार दिला की मला तिथे रात्री उशिरापर्यंत काम करायचे नाही. आई म्हणू लागली की तो वाईट माणूस नाही, तो खूप चांगला माणूस आहे. गेल्या 5 वर्षापासून मी त्याच्या घरी काम करत आहे. मग फारसे काम नाही त्या घरात. इतर नोकर काम करत असल्यामुळे फक्त अन्न शिजवावे लागते. माझं मनाला हे पटत नव्हतं. तो माणूस एकटाच राहत होता म्हणून माझे मन अज्ञात भीतीने का भरले होते ते मला कळले नाही. त्याला ना पत्नी ना मुली ना कोणी नातेवाईक. पण आमची मजबुरी अशी होती की आम्ही गरीब होतो. त्यामुळे कधीकधी आम्हाला नको ते काम करायला लावले जाते. पाहता पाहता आई आजारी पडू लागली होती आणि वडील कामावर गेले नाहीत. माझ्यापेक्षा लहान 3 बहिणी आणि भाऊ होते. जर मी कमवायला गेले नसते तर घरचा खर्च कसा भागला असता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी आईसोबत त्या घरी गेले होते. मला आईसोबत पाहून तो मला डोक्यापासून ते पायापर्यंत माझ्याकडे पाहू लागला. मग तो माझ्या आईला म्हणाला की तुला माहीत आहे माझे घर आरशासारखे स्वच्छ असावे आणि ही मुलगी. त्याला वाटत होतं की मी त्याच्या घरचे कामे करू शकणार नाही. माझी आई म्हणायची की तुम्हाला काही तक्रार येणार नाही. आईने उत्तर दिले. पण मला तिच्या डोळ्यात गोंधळ वाटला आणि माझ्या कपाळावर घाम फुटायला लागला. तो माणूस हसायला लागला आणि या क्षणी मला विचित्र वाटू लागले. आई गेल्यावर ते म्हणाले की मी माझ्या देखरेखीखाली संपूर्ण घर स्वच्छ करून घे. वरच्या भागात एकच खोली आहे. त्या खोलीत जाण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. मी हा म्हणून होकार दिला. शेठच्या घरी इतर तासही दिवसा काम करायला यायचं आणि माझ्या आईच्या वयाची एक मोलकरीण माझ्यासोबत क्वार्टरमध्ये राहायची. सर्व नोकरांना माझ्या देखरेखीखाली काम करायला लावायचे. पण वरच्या भागात साफसफाई करायला गेल्यावर माझी उत्सुकता वाढू लागली आणि फक्त एक खोली होती. हे पाहून मलाही आश्चर्य वाटले की ती खोली किती मोठी होती. मी जेव्हा कधी वरचा भाग स्वच्छ करून घ्यायचे आणि समोरच्या त्या बंद खोलीकडे बघायचे तेव्हा मला अस्वस्थ वाटायला लागायचे की जर संपूर्ण घर स्वच्छ केले आणि प्रत्येक वस्तू आरशासारखी चमकली तर ही खोली का नाही साफ करायची. साफसफाई करणारी मोलकरीण सुद्धा शेठची जुनी मोलकरीण होती. मला वाटतं तिला विचारावं की त्या खोलीत काय आहे हे तिला माहिती आहे का. पण जेव्हा मी मोलकरणीला हा प्रश्न विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे हरवला. ती म्हणाली, मला माहीत नाही. मी त्या खोलीत कधीच गेले नाही आणि तू का विचारत आहेस? सरांनी तुला या खोलीत कधीही जाऊ नकोस असे सांगितले होते. तिची अवस्था पाहून मला आणखीनच उत्सुकता वाटू लागली की त्या खोलीत काय आहे. पण मी त्या मोलकरणीसमोर विषय बदलला. मी म्हणाले की हो, त्यांनी मला सांगितले आहे. म्हणूनच मी तुला विचारत होते की तू कधी त्या खोलीत गेलीस का? मला प्रकरण हाताळायचे होते.
नाही म्हणून ती माझ्याकडे टक लावून तिथेच काम करू लागली. मी जेवण बनवायचे आणि जे काही जेवण शिजवायचे असेल ते मला सकाळीच सांगायचे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो माणूस संध्याकाळी 7 वाजता सर्व नोकरांना घराबाहेर काढायचा, की तुमच्या घरी जा. मुख्य गेटवर असलेल्या चौकीदाराला रात्री 9:30 नंतर येण्यास सांगण्यात आले. त्याने मला रात्री 9 वाजेपर्यंत घरी राहण्यासाठी सांगितले होते. एवढ्या मोठ्या बंगल्यात संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत शेठ एकटाच काय करत होता? हे 2 प्रश्न माझ्या मनात घुमत राहिले. घरी आल्यानंतरही मला ते जाणून घेण्याची उत्सुकता होती. माझी उत्सुकता कधी संपली नाही, की सर्व नोकरांना घरातून बाहेर काढून 2 तास घरात एकटे राहून शेठ काय करतो? काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा खूप विचार करण्याची सवय असते आणि सर्व प्रकारचे प्रश्न येऊन त्यांना त्रास देतात. त्यांच्यामध्ये एखाद्याला कुतूहलाचा रोग होतो. माझी ही त्या लोकांमध्येच गणना होते. माझी आई मला नेहमीच या गोष्टीला मनाई करायची. ती म्हणायची, "राधा, तू तिकडे जाऊ नकोस." मी विचार करू लागले, की असे काय आहे की आई मला जाऊ देत नाही आणि मग मी तिथे जायचे. मला नंतर नुकसान सहन करावे लागेल. पण मला माहिती नव्हते की माझी ही सवय मला कुठेही मदत करणार नाही, सोडणार नाही. मी संध्याकाळी 2 तास आईसोबत घरची कामे करून घ्यायची. पण माझं मन एकाच बिंदूभोवती फिरत राहिले. त्या खोलीत काय होत असेल? खोलीत त्याने एखाद्या मुलीला कैद करून ठेवले होते का? तुम्ही कधी विचार केला आहे का? कधी ते काही गुपित आहे किंवा ती व्यक्ती तिथे काही बेकायदेशीर काम करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या खोलीत कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. माझ्या मनात एकामागून एक विचार मला सतावत राहिले आणि दुसरे म्हणजे मला पण त्रास होत होता. तेवढ्या मोठ्या खोलीत हा शेठ 2 तास एकटा काय करतो? तो विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीला कैद करून ठेवतो का? कदाचित तिला साखरदंडात मांडून ठेवले असावे. माझ्यात एक संशय म्हणायची व्यक्ती होती आणि ती मला स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा भडकावत राहिली. तर मी त्या खोलीत जाण्याचा विचार करू लागले. परत आल्यानंतर ही माझे लक्ष फक्त त्याच खोलीकडेच होते. ती खोली प्रत्येकासाठीच बंद राहील. त्याचे खिडक्याही आतून बंद होत्या. आता वरच्या मजला साफ करूनही वरच्या भागात जायचं. तेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा मी खोलीभर बघू लागायचे. पण मी आणि सेवेतील घरात आणखी एक मुलगी याशिवाय एक चौकीदार होता. एका रात्री 1 वाजता मूल करून झोपी गेल्यावर मी उठून बोलते. आज मी त्या बंद खोलीचे रहस्य जाणून घेण्याच्या आशेने झोपी गेले. कारण एका संध्याकाळी मला माझ्या मालकाने केलेल्या कृतीमुळे त्या खोलीत नक्कीच कोणीतरी आहे याची मला खात्री पडली. त्या दिवशी मी मात्र 9:30च्या आधी घरी परत आले. योगायोग असा की मेन गेट थोडा उघडत होता. मला खूप आश्चर्य वाटले, कारण यावेळी चौकीदार बंगल्यात नव्हता. घरात चोर घुसला असता तर काय झाले असते? मला वाटते की जर मालकाने लवकर येण्याचे कारण विचारले तर मी सांगेन की मला रात्रीचे जेवण तयार करायचे आहे, जे मी मुद्दाम केले नाही. मला जाणून घ्यायचे होते. शेठ माझ्याशी फारसे बोलतही नव्हते. तो तर स्वतःचा व्यवसाय करत होता. फक्त त्याचे 2 डोळे मला गोंधळात टाकत होते. तो मला पाहायचा तेव्हा तो माझ्याकडे डोक्यापासून ते पायापर्यंत खूपच काळजीपूर्वक बघायचा. त्याची नजर माझ्या अंगभर फिरत होती आणि मला माझ्या अंगावर मुंग्या चालल्यासारख्या वाटत होत्या. पण तो काही बोलला नाही. त्याच्या नजरेनंच मला काळजी वाटू लागली. मी बंगल्याच्या आतील भागात प्रवेश केला तेव्हा आत कोणीही नव्हतं. हा माणूस तर इतर महिलांना घरात आणून त्यांच्यावर जबरदस्ती करतो का? आणि या विचाराने मला घाबरवले होते. मी लगेच खाली उतरून माझ्या क्वार्टरमध्ये बसले. माझ्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. मला देवाचे स्मरण झाले. मी देवाला प्रार्थना केली की या माणसापासून माझ्या सन्मानाचे रक्षण करा. मी विचार करू लागले की मी घरी परत जावे. मला इथे काम करायचे नाही. तर मला त्या माणसाची रूप आवडत नव्हते आणि आता हे रहस्य माझ्यासमोर उघड झाले की हा माणूस मुलींना वरच्या मजल्यावर कडी करून ठेवतो आणि त्यांच्यावर अत्याचार करतो. असा विचार करत असतानाच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. मी आधीच घाबरून बसले होते. तेव्हा त्याने दार वाजवले. तेव्हा मी जवळजवळ उडीच मारली. मला वाटले की त्याच्याशिवाय कोणीही असू शकत नाही. तो मला लवकर येण्याची कारण विचारेल. मी आता काय उत्तर देऊ? कदाचित तो मला मारेल. मी घाबरून विचारले, "कोण आहे?" पण ती माझ्यासोबत क्वार्टरमध्ये राहणारी मोलकरीण होती. मी सुटकेचा श्वास टाकला आणि दार उघडले. तिने माझ्याकडे पाहून विचारले, "तू कशी आलीस?" ती माझ्याकडे काही समस्यास्पद नजरेने पाहू लागली.
तिने विचारले, "तू कधी आलीस आणि आत कशी पोहोचलीस?" कारण आम्ही एकत्र बंगल्यावर पोहोचायचो आणि मग चौकीदाराची वाट पाहायचो, कारण मुख्य दाराची चाबी फक्त चौकीदाराकडेच होती. मी माझ्या अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवले आणि सांगितले की मी आले तेव्हा दरवाजा उघडा होता म्हणून. मी क्वार्टरमध्ये आली. चौकीदार नुकताच आला असेल म्हणू लागली. मला वाटते तिला समजले की ती अशी दार का वाजवत होती, कारण तिला वाटले की खोलीत चोर घुसला आहे. त्या दिवशी जेवण करून मी झोपायला आडवी झाले तेव्हा झोप माझ्या डोळ्यांपासून दूर होती. एकीकडे आज काय होणार याची भीती वाटत होती, पण दुसरीकडे प्रचंड उत्सुकता होती. मी बराच वेळ नाणेफेक करत राहिले. मी विचार करत होते की तो माणूससुद्धा भ्रष्ट आहे, मग त्याची कशाची भीती? सर्व नोकरांना घराबाहेर पाठवून तो आपला अधिकार का पूर्ण करतो? तो मालक आहे, हे त्याचं घर आहे. ही सवय त्याने सर्वांसमोर लावली तर सेवकांना त्याला काहीही बोलण्याची हिंमत कशी होणार? त्याला हे काम करण्यापासून रोखण्यासाठी पत्नी किंवा मुलेही नव्हती. मग संध्याकाळचे हे 2 तास काय प्रकरण आहे? ती खोली माझ्या मनाला सतत त्रास देत असे. त्यावेळी मी फक्त त्याच्या खोलीत जाण्याचा विचार केला आणि सर्व गडबड काय आहे ते पाहावी. परंतु मला माहिती नव्हते की तो माझ्या आत्म्याला त्रास देईल, कारण त्या खोलीत मी माझ्या पलंगावरून उठून बसले. माझ्यासारखे बाकी नौकर गाढ झोपली होती. मी हळूच उठले आणि खोलीच्या बाहेर आली. बाहेरच्या रस्त्यावरून जात मी लॉनमध्ये पोचली. चौकीदार आपल्या खुर्चीवर झोपत बसला होता, म्हणून मी शांतपणे पावले टाकत आले. संपूर्ण लॉनमध्ये अंधार होता. मी हळूहळू शांतपणे पायरी चढू लागले. त्यावेळी माझे हृदय खूप धडधडत होते. पकडले जाण्याची भीती होती आणि खोलीचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता होती. मी खोलीची पाहणी करू लागली. ती खोली नव्हती, तो एक राजवाडा होता. ती खूप मोठी खोली होती. खोलीतील सर्व दिवे देखील चालूच होते, त्यामुळे खोलीत दिवसा आल्यासारखे वाटले. मी आश्चर्याने संपूर्ण खोलीकडे पाहत होते. मग या खोलीत स्त्रियांच्या वस्तू का होत्या? त्यावेळी खोली पूर्णपणे रिकामी होती. त्यात कोणीच नव्हते. एका बाजूला 6-7 दरवाजे, उघडे पडलेले कपाट होते. ते बायकांच्या कपड्याने भरलेले होते. तिथे खूप मोठे ड्रेसिंग टेबल होते. तिथे दुनियेचा मेकअप ठेवला होता आणि सोबत दागिने देखील ठेवले होते. ते सर्व पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले. आमच्यासारख्यांना या गोष्टींची आस असते, म्हणून मी ड्रेसिंग टेबल समोर जाऊन सगळे दागिने उचलून बघू लागले. मेकअप पाहून माझे मन बेईमान वाटू लागले. माझ्या लोभामुळे माझे डोळे चमकले. मी सामान आणि काही दागिने माझ्या दुपट्ट्यात ठेवले आणि खोलीतून बाहेर पडले आणि माझ्या क्वार्टरमध्ये गेली. मला चोरीची सवय होती तर होती, पण त्याशिवाय मला कपडे घालण्याची खूप आवड होती. पण गरिबीमुळे काचेच्या बांगड्या कधीकधी होळी आणि दिवाळीलाच विकत घेता येत होतं. पण जेव्हा कधी बाजारात जायचे तेव्हा दागिन्यांची मोठमोठी दुकाने बघायची आणि माझ्या मनाला त्या वापरायची इच्छा व्हायची. मला वाटले की तो माणूस खूप श्रीमंत आहे. मी काही गोष्टी उचलल्या तरी त्याला काय फरक पडेल? मला माहीत नव्हते, पण मला एवढी किंमत मोजावी लागेल की मी सर्वच गमावून बसेल हे मला माहिती नव्हतं. आज सकाळी मला खूप आनंद झाला. संध्याकाळी घरी आल्यावर माझे सर्व सामान मी सोबत घेतली, तर सर्व दागिने मी माझ्या कपाटात लपवले. आता हे माझे काम होते. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी त्या खोलीत जायचे आणि आता तर महागडे कपडेही चोरले होते. माझा लालसाही दिवसेंदिवस वाढत होता. मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या खोलीत जाऊ लागले. एकदा मी खोलीतील दागिने पाहत असताना मला त्यांच्यामध्ये सोन्याचे टॉप्स दिसले. आतापर्यंत मी फक्त मेकअप आणि आर्टिफिशियल ज्वेलरी चोरली होती. मी ते सोडून दिले होते. मी सोन्याची वस्तू चोरू शकत नाही, म्हणून मी माझ्या क्वार्टरमध्ये परत आली. पण एकदा माणसाला लोभ आला की तो संपत नाही. उलट काळाबरोबर तो वाढत जातो आणि माझ्या बाबतही असेच होते. झोपायला मी डोळे मिटले की डोळ्यांसमोर सोन्याच्या वाहत्या शेळी दिसायच्या. कधीकधी वॉर्डरोबमध्ये ठेवलेल्या महागड्या साड्या मला त्रस्त करत असतात. शेठ आज माझ्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत होता आणि मग आज त्याने मला त्याच खोलीची चावी दिल्याने मी विचार करत तोंड उघडून त्याच्याकडे बघत होते आणि तो मला सांगू लागला की जा आणि खोली साफ कर. मी त्याच्या हातून चावी घेऊन वरच्या खोलीत आले आणि त्यावेळी मी खोलीत जे पाहिले ते माझ्यासाठी धक्कादायक होते. मी साफसफाई करून बाहेर पडण्याच्या आत ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या बॉक्समधून सोन्याचे दागिने बिनधास्तपणे पाहू लागले. त्यात काय होते माहीत नाही.
सोन्याची साखळी, सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस वगैरे होते. आणि इतके दागिने पाहून मी विचार करू लागले की यापैकी थोडे घेतले तर कोणालाच कळणार नाही. पण कळत नाही का, मी काही उचलले नाही आणि फक्त खोली साफ करून बाहेर आली. रात्री झोपताना ते झुमके माझ्या डोळ्यात फिरू लागले. पूर्वी मला किरकोळ चोरीची सवय होती, त्यामुळे मला चैन पडत नव्हते. मी उठून वरच्या खोलीत आली. पटकन ड्रेसिंग डॉअर उघडले आणि तिसऱ्या रॅकवर सापडलेले रात्रीचे बॉक्स शोधू लागले. मी ते झुमके घेतले आणि ते घातले. नंतर माझा चेहरा उजळल्यासारखा वाटला. मग मी ते कानातले माझ्या हातात दाबले आणि खोलीतून बाहेर पडू लागली. पण तो माणूस माझ्यासमोर उभा होता आणि त्याला पाहिल्यावर मी पूर्णपणे हैराण झाले. मी पकडले गेले होते. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तू यावेळी माझ्याकडे काय करत आहेस?" हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाले होते. मी काहीच बोलले नाही. तो काही बोलण्याआधीच माझ्या बंद मुठीकडे पाहू लागला आणि बोलू लागला, "तुझ्या हातात काय आहे?" आता मी खूप घाबरले होते आणि त्यांनी माझा हात पकडला होता. मी माझा रंग गमावला होता. तो म्हणू लागला की तू चोरी करतेस? माझा जीव जवळजवळ संपला होता. आता मी खोटं बोलू शकत नव्हते. पहिल्यापासूनच तू अनेक वस्तू चोरल्या आहेस, तसे तो सांगू लागला. मी उद्या तुझ्या आईला फोन करून तुला पोलिसांच्या ताब्यात देतो आणि जेव्हा पोलीस तुमच्या घराची झडती घेईल तेव्हा सर्व चोरी तू केलीच असल्याचे सिद्ध होईल. पोलिसांचे नाव ऐकून मी त्याच्यासमोर रडायला लागली. मी मला माफ करण्याची विनंती करायला सुरुवात केली, पण तो फक्त एक अट आहे म्हणून म्हणाला की मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही. मी तुझ्या आईला काहीही सांगणार नाही. तुम्ही मला कोणत्या अटीवर माफ करायला आहात? तो म्हणाला की तू माझ्यासोबत रात्र घालव आणि कोणालाही सांगू नकोस. मी तुझ्या चोरीबद्दल कोणालाही काहीही बोलणार नाही. हे ऐकून मी श्वास घ्यायलाच विसरले. मालक, मी उद्याच तुमच्या सर्व वस्तू परत करीन, पण मी हे पाप करू शकत नाही. तुला पोलिसांच्या स्वाधीन करेल आणि जेव्हा पोलीस तुझ्या घराची झडती घेतील तेव्हा तू गुन्हेगार सिद्ध होशील, असे तो म्हणाला. मला त्याने घातलेल्या जाळ्यात त्याने मला फसवलेले होते. ही सगळी त्याची युक्ती होती आणि त्यालाही माझ्यासारख्या लोकांची माहिती होती. माझ्या लोभाचा गैरफायदा घेतला, पण त्यात त्याचा दोष नव्हताच. दोष माझाही होता. तो चुकीचा माणूस असल्याचा मला संशय आला तेव्हा मी त्याची नोकरी का सोडली नाही, पण लोभामुळे मी पुढे जात राहिले. माझ्या लोभाने मला आंधळे केले होते. त्याने माझ्या डोळ्यात लोभाची चमक पाहिली होती, म्हणून तो रात्री त्याची खोली उघडी ठेवू लागला आणि मला लोभ आला हे त्याला माहिती होते की मी किरकोळ चोरी करू शकते, पण त्याने मला खूप वाईट अडकवले. आता त्याचे म्हणणे ऐकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. तो माझ्यावर मोठ्या चोरीचा आरोप करून मला लांबची शिक्षा देऊ शकला असता. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. सकाळी मी त्याच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा माझ्या अंगावर एक महागडी साडी होती. माझ्या हातात मेकअप आणि दागिने, काही कानात सोन्याचे झुमके होते. नव्हतं तर माझी सर्वात मौल्यवान गोष्ट, माझा आदर, आता माझ्याजवळ नव्हता. माझा लोभ मला कुठेच सोडत नव्हता. मी सकाळीच बाबांच्या घरी गेले. मला महागड्या कपड्यात पाहून आई खुश झाली. ती म्हणाली, "बघ, मी म्हणाले होते ना, खूप चांगला माणूस आहे. मग त्यांनी तुला किती दिले?" आणि मी माझ्या आईकडे रिकाम्या डोळ्यांनी पाहत होते. त्यावेळी त्यांना माझ्या अंगावर घातलेला नवीन ड्रेस दिसत होता, पण ते कोणत्या पापामुळे होता ते त्यांना माहिती नव्हतं. मला स्वतःचीच लाज वाटत होती, कारण मी लोभी नसते तर आज माझा सन्मान सुरक्षित राहिला असता. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.